ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आणि आज मी बनवणार आहे अगदी संध्याकाळच्या जेवणासाठी हलकी फुलकी रेसिपी, अगदी सोपी डाळ. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आंबट गोड अशी कच्च्या कैरीपासून तूर डाळ. ही डाळ खूपच सोपी आहे आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारे साहित्य: सीझनप्रमाणे कच्ची कैरी, मार्केटमध्ये आली कच्ची कैरी, किसलेलं खोबरं, गूळ, धने, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर. चला. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. चला तर सुरुवात करूया. कच्ची कैरी मिक्सर जारमध्ये टाकूया. खोबरं किसलेलं, धना आणि हिरव्या मिरच्या छान अशा तोडून थोडंसं सरभरीत आपण वाटून घ्या. लसूण आणि गूळ हे सरभरीत असं छान असं वाटून घ्यायचं. जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही. डाळ शिजवून घेतलेली आहे अगोदरच आपण. स्वच्छ सुरुवातीला तूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. हे छान असं आपलं दळून झालेलं आहे. तेल ॲड करूया एका पॅनमध्ये गरम करून. मोहरी ॲड करूया. मोहरी तडतडली की जिरे ॲड करूया. खूप सोपी रेसिपी आहे, पटकन होते आणि खूप आगळीवेगळी डाळ आहे. नक्की ट्राय करून बघा. चवीलाही खूप छान लागते. हिंग टाकलाय चिमूटभर. त्याला छान असा फोडणी देऊन कढीपत्ता टाकलाय. छान कढीपत्ता घालून ही फोडणी छान अशी तयार करून घ्यायची. त्यात हा मसाला जो आपण ग्रेट करून घेतला आहे तो छान असा टाकून फोडणी छान तयार करून घ्यायची. त्यात थोडंसं आपण हळद टाकूया. आंबट गोड बॅलन्ससाठी गूळ आपल्या चवीनुसार घाला. छान अशी फोडणी तयार झाली की यात आपण शिजवून ठेवलेली डाळ तुरीची ॲड करूया आणि उकळी आली की आपली डाळ झटपट तयार होते. काही टिप्स सांगणार आहे. डाळ छान मळून शिजवा. डाळ व्यवस्थित शिजली नाही तर चव येत नाही, त्यामुळे 3 ते 4 शिट्ट्या नक्की द्या. कैरी ही फ्रेशच वापरा. ताजी आणि आंबट कैरी वापरली तर डाळीची चव खूप छान लागते. आंबट गोड बॅलन्स करण्यासाठी कैरी आंबट असेल तर गूळ थोडा जास्त घाला आणि कमी आंबट असेल तर गूळ थोडा कमी टाका. चवीनुसार मीठ ॲड करून उकळी येऊ देपर्यंत आपण ही आपली डाळ शिजवूया. खूप अगदी कमी वेळात होते आणि खूप छान होते. नारळाचा मसाला फ्रेश ठेवा. ताजा किसलेला नारळ वापरला तर अगदी उत्तम. आणि फोडणीमध्ये लसूण घालताना छान परतावा. एक वेगळाच अरोमा येतो कुठल्याही पदार्थामध्ये आणि डाळीला तर स्पेशल लसणाचा तडका खूप छान टेस्ट येते. आणि ही डाळ आपली तयार आहे. याच्यात आपण थोडंसं तूप घालून छान असं भातावर ही डाळ खूप छान लागते. चपातीबरोबर आणि भाताबरोबर नक्की ट्राय करा. आणि घट्टपणा ॲडजस्ट करण्यासाठी डाळ खूप घट्ट झाली असेल तर थोडंसं गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. याप्रमाणे आपली डाळ ही तयार आहे. काय फोडणीचे सिक्रेट सांगते. तेलात आधी लसूण मग कढीपत्ता असा क्रम ठेवला तर सुगंध जबरदस्त येतो. आपली ही डाळ तयार आहे. हॉटेलसारखी चव हवी असेल तर शेवटी थोडं तूप कोथिंबीर घालायला विसरू नका. तुम्ही ही डाळीत कैरी घालता की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप कमी वेळात ही रेसिपी तयार होणारी आहे. गरमागरम भात आणि गरमागरम डाळ, आहा काय कॉम्बिनेशन लागतं. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.